नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत ब्लॅक हेअर डाय आणि ब्लॅक हेअर मेहंदी याबद्दल। आपण सुंदर दिसण्यासाठी किंवा आपल्या केसांचा कलर काळाच ठेवण्यासाठी हे प्रोडक्ट्स वापरत असतो, पण याचे साइड इफेक्ट सुद्धा तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट माहिती आज तुम्हाला मिळणार आहे। आपण केस काळे करण्यासाठी जी मेहंदी वापरतो ती 100% नैसर्गिक नसते। त्याच्यामध्ये PPD नावाचं एक केमिकल असतं, जे की कलर काळा करण्यासाठी वापरलं जातं। ब्लॅक मेहंदीमुळे लोकांना खाज, लालसरपणा किंवा ॲलर्जी होऊ शकते। कधी कधी स्किन सुद्धा बर्न होते या ब्लॅक मेहंदीमुळे, आणि ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह टाईपमध्ये आहे अशा लोकांनी या ब्लॅक मेहंदीपासून दूर राहणं अगदी योग्य आहे। आणि हो, फक्त ब्लॅक मेहंदी नाही बरं का, आजकाल मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँड्सचे हेअर डाय सुद्धा इझिली अवेलेबल, जे की हल्ली लोक सर्रास वापरतायत। तर त्याचाही साइड इफेक्ट आपल्या स्किनवर, बॉडीवर होत असतो हे लक्षात घ्या, कारण अशा ब्लॅक हेअर डाईज मध्ये PPD, अमोनिया यांसारखे स्ट्रॉंग केमिकल्स असतात, जे की बडे बडे ब्रँड सुद्धा यूज करतात। काही लोकांना असे हेअर डाय वापरल्यानंतर इचिंग, रेडनेस आणि हेअरफॉल सुद्धा जाणवतो। म्हणून कोणतेही ब्रँड, कोणतेही कंपनीचे हेअर डाय घेण्यापेक्षा जो तुम्ही हेअर डाय चूज करताय त्याच्यावरचे इन्ग्रेडियंट चेक करणं, इन्ग्रेडियंट चेक करूनच प्रोडक्ट परचेस करणं हे फार महत्त्वाचं आहे। त्यामुळे शक्य असेल तर हर्बल प्रोडक्ट्सच वापरा, अमोनिया फ्री प्रोडक्ट्सच वापरा। जरी प्रोडक्टवर केमिकल फ्री असं लिहिलं असेल तरी त्याच्यामध्ये केमिकल्स असू शकतात, त्यामुळे लेबल, इन्ग्रेडियंट याची लिस्ट नीट वाचा आणि मगच प्रोडक्ट चूज करा। नवीन प्रोडक्ट वापरण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा, म्हणजे जो प्रोडक्ट तुम्ही केसांवर अप्लाय करणार आहात तो आधी तुमच्या हातावर अप्लाय करा, 24 आवर्स वेट करा आणि काही रिॲक्शन होते का हे चेक करून नक्की टेस्ट घ्या त्या प्रोडक्टची। आणि हो, शेवटी एक बोनस टिप तुम्हा सर्वांसाठी, ज्या लोकांना हेअर डायज, हेअर मेहंदी वापरायची भीती वाटते किंवा ज्यांनी ऑलरेडी यूज केले पण त्यांना खूप साईड इफेक्ट झालेत, तर अशा लोकांसाठी एक सेफ वे आहे। मार्केटमध्ये इंडिगो पावडर इझिली अवेलेबल आहे। ती तुम्ही आपल्या रेग्युलर केसांच्या मेहंदीमध्ये मिक्स करून तुमच्या केसांवर अप्लाय केली तर तुमच्या पांढऱ्या केसांना तुम्ही अगदी सेफ वेनी काळे करू शकताय। आता ही इंडिगो पावडर म्हणजे काय? इंडिगो पावडर म्हणजे नीळ, जी आपण कपड्यांसाठी वापरतो तर त्याची ही पावडर असते। ही पावडर डायरेक्टली यूज केली तरीही चालते किंवा एखाद्या नॅचरल आणि ओरिजिनल मेहंदी सोबत मिक्स करून जरी केसांवर अप्लाय केली तरीही चालते। जर तुम्हाला याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, युजफुल आहे की नाही, हेल्पफुल वाटला असेल, आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा। अशा मस्त मस्त टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि भेटूयात अशाच खूप साऱ्या इंटरेस्टिंग माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।